नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण सहन केले जाणार नाही. मर्सेस येथील 22 गुंठा नैसर्गिक बावखळ संरक्षणासाठी आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांचा प्रशासनाला तातडीच्या कारवाईचा इशारा. वसई पश्चिमेतील मर्सेस परिसरातील तब्बल 22 गुंठे क्षेत्रफळ असलेल्या नैसर्गिक बावखळीवर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर भरावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर जलस्रोत बुजवले जात असल्याने पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाने आता राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरही मोठे स्वरूप धारण केले आहे. स्थानिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी 13 जून 2026 रोजी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली. नैसर्गिक जलस्रोताचा काही भाग गेल्या 3 वर्षांपासून राडारोडा आणि माती टाकून बुजवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला. अनेक वर्षांपासून परिसरातील पाण्याचा समतोल राखणारी ही बावखळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली. पावसाळ्यात पाणी साठवणूक आणि भूजल पुनर्भरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या बावखळीवर अतिक्रमण झाल्यास भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली. आज बावखळ बुजते, उद्या नाले बुजतील आणि मग नागरिकांच्या घरात पाणी शिरेल अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी दिली. आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी यावेळी प्रशासनावर जोरदार शब्दांत नाराजी व्यक्त करत नैसर्गिक जलस्रोत हे कोणाच्याही मालकीचे नसून ते समाजाची सामूहिक संपत्ती आहे. पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही असा इशारा दिला. त्यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत तातडीने कारवाईची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की बावखळ, नाले, जलमार्ग आणि पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे रक्षण करणे ही प्रशासनाची घटनात्मक जबाबदारी आहे. जर नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाले तर त्याचे गंभीर परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागतील असेही त्या म्हणाल्या. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूल विभाग, महानगरपालिका, पोलीस आणि वन विभाग यांच्या संयुक्त विशेष पथकाची माहिती दिली. तक्रार प्राप्त होताच पंचनामा करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बेकायदेशीर भराव हटविण्याचा खर्च संबंधितांच्या सातबारावर बोजा म्हणून नोंदवला जाईल अशीही माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी मात्र प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तक्रारी करूनही 3 वर्ष कारवाई झाली नाही, त्यामुळे आता तरी कठोर निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनीही या लढ्याला पाठिंबा दर्शवत बावखळ वाचविण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. बावखळ, नाले आणि जलस्रोतांचे संरक्षण ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे असे सांगत आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. मर्सेस मधील बावखळ प्रकरण आता केवळ एका जलस्रोताचा प्रश्न राहिलेला नसून पर्यावरण संरक्षण विरुद्ध अतिक्रमण असा व्यापक संघर्ष बनला आहे. प्रशासनाची पुढील कारवाई आणि दोषींवर होणारी शिक्षा याकडे आता संपूर्ण वसईकरांचे लक्ष लागले आहे.